तुम्ही पण करताय का स्किन केअरची ही सर्वात मोठी चूक? मग बघा हा व्हिडिओ पूर्ण। नमस्कार, मी गौरी पाटवते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि माझे व्हिडिओ बुधवारी आणि शनिवारी येतात, ते आल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल आणि लवकर समजेल। यासाठी तुम्ही बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा, म्हणजे जेव्हा पण माझा व्हिडिओ येईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समजेल। हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे, कारण याच्यामध्ये असणार आहे स्किन केअर। येस गाइस, सो लास्ट स्किन केअर व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, खूप छान छान कमेंट सुद्धा केल्या होत्या, काही मुलींनी क्वेश्चन्स विचारले होते। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिल्यांदा त्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर देणार आहोत। सो लेट्स गो। तुम्हाला जर विदाउट एनी कॉस्ट म्हणजे एकही रुपया खर्च न करता एकदम 0 रुपयामध्ये घरच्या घरी तुम्ही काय काय करून आपली स्किन मस्त तजेलदार आणि सुंदर आणि शायनिंग ग्लोईंग करू शकता, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सो पटपट जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघा। सो आपण सुरुवात करूयात। पहिला तर क्वेश्चनचे आन्सर देऊयात। स्किन टाइप कशी ओळखायची हा एकीने क्वेश्चन केलेला आहे, आणि टीनेजर्ससाठी स्किन केअर काय करायचं, कसं करायचं टीनेजर्सनी, आणि मॉर्निंग आणि नाईट मध्ये काय काय स्किन केअर करायचं। तर मी मॉर्निंग स्किन केअर साठी तुम्हाला वेगळा व्हिडिओ देणार आहे आणि नाईट साठी वेगळा, डिटेल मध्ये सगळं सांगितलं जाईल। आणि टीनेजर्सनी काय स्किन केअर करायचं, कसं करायचं, कोणत्या गोष्टी यूज करायच्या, कोणत्या नाही यूज करायच्या ते सुद्धा सांगणार आहे। त्याचबरोबर स्किन टाइप कशी ओळखायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा, काही खूप 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 काही काही गोष्टी तुम्हाला समजणार आहेत। वीक मध्ये किती वेळा लिंबू आणि तुरटी यूज करायची? सो वीक मध्ये तुम्ही एकदा जरी केलं तरी चालेल, जास्तीत जास्त तुम्ही 2 वेळा करू शकता वीक मध्ये। आणि जर तुमचा फेस त्याला जास्त रिस्पॉन्स करत असेल छान, तर तुम्ही 3 वेळा देखील करू शकता। हेअर केअर वरती एक व्हिडिओ बनव, हेअर सिल्की अँड शायनी कसे ठेवायचे, हेअर ट्रीटमेंट प्राइस वगैरे। सो येस, मी हेअर केअर वरती सुद्धा व्हिडिओ बनवेन। तुम्ही साईडला व्हिडिओ बघू शकता। आधी माझे केस किती मोठे होते, मग मी का केस कापले आणि कसं हेअर केअर करत होते किंवा काय, सगळं काही तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्ही वाट बघा, प्रत्येक आठवड्यात 2 व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेल, आणि 2 जरी नाही आणले तर एक तर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणायचा नक्की 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 प्रयत्न करेल। थँक्स दीदी, भरपूर जणांनी बोललेलं आहे, त्यामुळे थँक्यू सो मच तुम्हाला पहिल्यांदा, कारण तुम्हाला व्हिडिओ आवडला। मला एवढंच होतं की तुम्हाला आवडा आणि तुम्हाला त्या व्हिडिओची हेल्प व्हावी, तुम्हाला त्या व्हिडिओमुळे काहीतरी हेल्प व्हावी एवढंच। सो थँक्यू तुम्हाला सुद्धा। आणि मुलं ब्लॉग बघतात तर मुलांचं काय, तर मुलांसाठी सुद्धा स्किन केअर व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन, तुम्ही फक्त थोडीशी वाट बघा, थोडीशी। ओके, सो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्किन टाइप कसं ओळखायचं। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात स्किनचे प्रकार, म्हणजे स्किन टाइप कोणते कोणते असतात। आता जगामध्ये माणसं कशी सगळे वेगवेगळे असतात, तसं स्किनचे प्रकार सुद्धा वेगवेगळे असतात। सो आता आपण बघूयात की कोणाची स्किन टाइप कोणती आहे। ते बघितल्यानंतर आपण नेक्स्ट बाकीचे सगळे जे व्हिडिओ आहेत जे आठवड्यामध्ये येत राहतील, की कोणत्या स्किनने काय यूज करायचं, कोणत्या स्किनने काय आणि कोणत्या स्किनने, हे मी तुम्हाला नक्की सांगेन। पहिला म्हणजे ऑइली स्किन, दुसरं ड्राय स्किन, तिसरं नॉर्मल, चौथं सेन्सिटिव्ह आणि 5वं मॅच्युअर। आणि 6वा एक प्रकार येतो, तो येतो कॉम्बिनेशन स्किन, म्हणजे या 5 मधल्या कोणत्याही 2 गोष्टी एकत्र केल्या की तो कॉम्बिनेशन स्किन, म्हणजे 6वा प्रकार। आता हे 6 प्रकार कसे ओळखायचे ते आपण बघूयात। आता कॉम्बिनेशन स्किन म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला सांगणार आहे। कॉम्बिनेशन स्किन म्हणजे जे 5 स्किनचे प्रकार आहेत त्यातलाच कोणताही 2 टाइप मिक्स झाले की कॉम्बिनेशन स्किन होते। तुमचं आता फोरहेड जे आहे, कपाळ आपलं, ते ऑइली असू शकतं, नाक ऑइली असू शकतं, आणि कधी कधी अनवटी सुद्धा ऑइली असू शकते। बाकी हे जे आपले गाल आहेत ते चक्क ड्राय असू शकतात। पण त्याआधी हे पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, तुमची जर ऑइली स्किन असेल, स्कॅल्प जे आहे म्हणजे जे आपल्या डोक्यावरची जी त्वचा आहे ती सुद्धा ऑइली असते। जर तुमचं स्किन ड्राय असेल तर स्कॅल्प सुद्धा तुमचं ड्रायच असतं। सो आणि कधी कधी ना, जसं काही मूळता म्हणजे मम्मी पप्पांकडून ज्या गोष्टी आपल्याला येतात, की मग ती हाईट असू देत, लुक असू देत, नंतर काही बोलतात ना, काही काही गोष्टी मम्मी पप्पांकडून येतात, तर कधी कधी स्किन टाइप सुद्धा आपला त्यांच्यासारखा असू शकतो। म्हणजे त्यांना जर पिंपल असतील त्यांच्या टीनेजर्स मध्ये जास्त, तर आपल्याला सुद्धा ते तसंच होतं। त्यांची स्किन जर ऑइली असेल जास्त, तर आपली पण कदाचित असू शकते। हे खूप रेअर आहे, म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात आहे असं पण नाहीये, काही जणांना होतं असं। आणि आपल्या बॉडीचा सर्वात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा, जी की आपल्या डोक्यापासून आपल्या पायाच्या नखापर्यंत असते, त्यामुळे या अवयवाला सगळ्यात मोठा अवयव म्हणू शकतो। आणि आपल्या स्किनचे लेयर्स असतात, एकावरती एक एकावरती एक, आणि त्यामधून सीबम नावाचा एक नैसर्गिक तेल म्हणू शकतो आपण, ते
कमी प्रमाणात निघतं ज्यांची ड्राय स्किन आहे. तर मग आता मग काय झालं, काय काय जणांना वाटेल मग काय झालं, नाही सुटत तर उलट चांगलंच आहे ना. पण नाही, धूळ, प्रदूषण, सूर्यकिरण या सगळ्यांपासून आपलं संरक्षण करत असतं, आपल्या स्किनचं संरक्षण करत असतं ते म्हणजे सीबम. त्यामुळे ज्यांची ड्राय स्किन असते त्यांच्या फेसमध्ये ते सीबम नावाचा प्रकार यायचं खूप जास्त कमी होतं, त्यामुळे ती ड्राय स्किन होते. आणि ड्राय स्किनची खूप जास्त काळजी घेणं खरंच गरजेचं आहे, जेणेकरून आपली स्किन मस्त हायड्रेटिंग आणि मस्त ग्लोईंग ठेवण्यासाठी आपल्याला स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि स्किन केअर मॉर्निंग पेक्षा जेवढं आपण नाईटला आपण स्किन केअर वरती फोकस देईल तेवढं खरंच खूप जास्त हेल्पफुल आहे. कारण रात्री कसं होतं की आपण कुठे उन्हात जात नसतो, आपल्या चेहऱ्यावरती धूळ येत नसते, पोल्युशन येत नसतं, आपण निवांत मस्त पूर्ण जेवढ्या तासांची झोप घेतो त्या पूर्ण तासामध्ये आपण एकाच ठिकाणी असतो आणि आपल्या त्वचेमध्ये ते प्रोडक्ट सगळे उतरून आणि ते काम करण्यासाठी त्यांना मस्त खूप सुंदर आणि मोठा काळ मिळतो. त्यामुळे नाईट स्किन केअर रुटीन वरती खूप जास्त फोकस देणं खरंच गरजेचं आहे. आता आपण जे कपडे घालतो दिवसभरात तर त्या कपड्यामधून आपले हात बाहेर असतात. समजा मी स्लीवलेस घातलं तर इथून हाताचा पूर्ण भाग हा काळवंटलेला असतो. किंवा मग आपण म्हणू शकतो की आपण जन्मता ज्या रंगाने आपण जन्मलेलो आहे म्हणजे एकदम शुभ्र पांढरे असू आणि त्यानंतर आता आपली स्किन खूप काळवंटलेली आहे मधूनच, म्हणजे आपण आतली जी स्किन आहे आपली ज्याच्या जास्त बॉडी पार्ट वरती आपले नेहमी कपडे असतात तिथे थोडासा फिक्कट रंग असतो म्हणजे थोडासा गोरा, आणि बाकीचे सगळे स्किन किंवा सगळे बॉडी पार्ट्स आपले काळे पडलेले आहेत, जास्त डार्क आहेत, तर त्या स्किन टाईपला आपण ड्राय स्किन टाईप म्हणू शकतो. आता नुसती ड्राय स्किन असते असं नाही, तर जास्त ड्राय आणि त्याच्यापेक्षा पण जास्त ड्राय असं पण असू शकतं. आता ड्राय स्किन आपण बघितली फेसची, त्यानंतर आपण बघितलं की थोडासा भाग काळवंटलेला असतो. तर भरपूर ड्राय स्किन म्हणजे ना एकदमच एखादा भाग आपला पूर्ण जास्त काळवंटलेला असतो, म्हणजे जसं की झाडाला पाणी मिळालं नाही की झाड कसं सुकून जातं एकदम त्या टाईपमध्ये. तर एकदमच तो पार्ट एकदम जास्त काळा पडायला लागतो. त्यानंतर फेसवरती आपल्याला पूर्ण बॉडीवरती असं सतत खाज सुटत असते, आपण सतत खाजवत असतो सगळीकडे. तर ओळखायचं की आपली खूप जास्त ड्राय स्किन झालेली आहे आणि त्याच्यावरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि एवढंच नाही तर काही काही जणांचे तर बॉडीचे असे स्किनचे असे पापुंद्रे पडायला लागतात, एवढी ड्राय स्किन झालेली असते ना, त्या स्किन हायड्रेटिंग नसते ते आणि नरिशमेंट नसते अजिबात स्किनला. तर तेव्हा म्हणायचं की आपली स्किन प्रचंड ड्राय पडलेली आहे. आता आपली त्वचा तेलकट आहे हे कसं ओळखायचं, तर बऱ्याच जणांना वाटतं की माझी स्किनवरची जी छिद्र आहेत ती खूप मोठी आहेत आणि काही जणांना वाटतं की खूप छोटी आहेत. याच्यामध्ये पण काही काही जण म्हणतात की मग ऑइली आहे, ड्राय आहे. असं नसतं, अजिबात नसतं असं. नाहीतर स्टीम घेतल्यानंतर छिद्र ओपन होतात मग बंद होतात, नंतर आईस लावल्यानंतर ते बंद होतात, असं नसतं. कारण जर छिद्र बंद झाली तर ती स्किन आपली मरून जाईल ना, डेड होईल ती स्किन. मग स्किन डेड झाली तर मग श्वास कशी घेणार. आपले जे स्किनवरती छिद्र असतात ती नेहमी ओपनच असतात, फक्त ती छिद्र आकुंचन किंवा प्रसरण पावतात. जसं म्हणतो आपण मोठी होतात म्हणजे प्रसरण पावतात, आकुंचन म्हणजे छोटी होतात, एवढंच होतं. ते स्किनची छिद्र बंद किंवा ओपन असे नाहीत होत. जसं आपण श्वास घेतो, आपली बॉडी श्वास घेते, तशीच आपली स्किन सुद्धा श्वास घेते त्या पोर्सद्वारे. त्यामुळे छिद्र छोटी किंवा मोठी होतात, ती बंद किंवा उघडली जात नाहीत. त्यामुळे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि यावरून स्किन ऑइली आहे की ड्राय आहे हे नाही ठरू शकत. आणि ज्यांची स्किन ऑइली असते त्यांच्या तोंडावरती एकदम बारीक असे जे पोर्स असतात ना आपले, ते खड्डे छोटे छोटे, ते एकदम जास्त छोटे 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 एकदम जास्त छोटे 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 एकदम जास्त छोटे 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 असतात. त्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की तुमची स्किन ही ऑइली आहे. आणि यातला दुसरा प्रकार म्हणजे तुमची स्किन जर ऑइली असेल तर सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे तुमच्या फेसवरती सगळ्यात जास्त ऍक्ने येणार, सगळ्यात जास्त पिंपल्स येणार. आता त्याचं कारण सांगते मी. ड्राय स्किन मध्ये मी सांगितल्याप्रमाणे एकदम आपलं जे सीबम नावाचं जे नैसर्गिक तेल येतं आपल्या लेयर्स मधून शरीराच्या स्किनच्या, ते जे नैसर्गिक तेल आहे ते जास्त प्रमाणाचं, आणि त्याचं रिझन पण सांगितलं मी, प्रदूषणापासून, सूर्यकिरणांपासून किंवा पोल्युशन पासून, धुळीपासून ते तेल आपलं स्किनची काळजी घेतं, प्रोटेक्ट करतं स्किनला आपल्या. त्यामुळे ऑइली स्किन वाल्यांना ते लेयर्स मधून एकदम जास्त ते सीबम नावाचं नैसर्गिक तेल आहे ते एकदम जास्त प्रमाणात बाहेर यायला लागतं. आणि त्यात जर तुम्हाला पिरियड्स येणार असतील किंवा हार्मोन्स इकडे तिकडे झाले मग तर झालं, किंवा मग तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल, कामाचा खूप ताण असेल, थकवा, त्यात तुम्ही शहरात वगैरे जर राहत असाल मग तर प्रचंड प्रमाणात ते तेल तुमच्या स्किन मधून बाहेर यायला सुरू होतं आणि त्याच्यामध्ये पिंपल्सचं प्रमाण अधिक वाढतं.
आणि तेच तेल जर तुमच्या त्वचेतून जास्त बाहेर येत असेल तर मग ब्लॉकेज होतं आणि मग तुमचे पिंपल्स अजून वाढायला जास्त मदत होते। पण काळजी करायची गरज नाहीये, जसं की ॲक्ने वगैरे येतात माहितीये, पण याचा खूप मोठा फायदा सुद्धा आहे। ज्यांची स्किन खूप ऑइली असते त्यांची स्किन खूप वर्षापर्यंत एकदम तरुण तजेलदार आणि मस्त अशी दिसते। त्यामुळे फक्त स्किन केअर मस्त मस्त करून आणि त्या त्वचेची काळजी घेऊन तुम्ही स्किन चांगली ठेवू शकता। पिंपल्स येतात तर ते आपण घालवू पण शकतो, त्याचं काय एवढं हे नाहीये, पण याचा जेवढेच दुष्परिणाम आहेत तेवढेच चांगले सुद्धा आहेत। त्यामुळे काळजी करायची किंवा वाईट वाटून घ्यायची किंवा टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये। आणि त्यांची एकदम स्किन शायनी वगैरे असते, त्यामुळे प्रत्येकच त्वचेचे साईड इफेक्ट पण असतात आणि चांगले गुणधर्म सुद्धा असतात, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। आता कॉम्बिनेशन स्किनचं तर कधी कधी माझी सुद्धा त्वचा कॉम्बिनेशन अशी होते, म्हणजे वरचा भाग तेलकट तर गाल एकदम ड्राय, इथलं एकदम तेलकट तर असं होतं। आणि हे माझ्याच बाबतीत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं। मग आता यांच्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये खूप छान छान प्रोडक्ट आलेले आहेत, म्हणजे कॉम्बिनेशन स्किनसाठी स्पेशल प्रोडक्ट सुद्धा आलेले आहेत। तर हा झाला कॉम्बिनेशन स्किनचा प्रकार। आणि सेन्सिटिव्ह स्किन, तर सेन्सिटिव्ह स्किनचं काय होतं, जरा कुठं बाहेर गेलं, जरा फेस वॉश चेंज झाला, जरा कोणतं एखादं प्रोडक्ट मिस झालं किंवा एखादं प्रोडक्ट वेगळं यूज केलं किंवा सेन्सिटिव्ह स्किनला जे पाहिजे ते सोडून एखादी वेगळी गोष्ट यूज केली किंवा प्रदूषणात मध्ये जास्त गेलो, धूळ जास्त आली, एकदम सूर्यकिरण जास्त पडली, ते त्वचा एकदम जास्त रुसते आणि मग ते पिंपल्स वगैरे एवढी देते, एवढे पिंपल्स येतात त्या स्किनवरती की सांगायचं कामच नाही। या स्किन टाईपला सेन्सिटिव्ह स्किन टाईप म्हणतो, पण त्याच्यासाठी स्पेशल प्रोडक्ट सुद्धा आहेत मार्केटमध्ये। म्हणजे जसं की ड्राय स्किन साठी मिळतात, ऑइली स्किन साठी मिळतात कॉम्बिनेशन नॉर्मल, तसं प्रत्येक स्किन प्रमाणेच सेन्सिटिव्ह स्किन साठी सुद्धा वेगळे प्रोडक्ट असतात। फक्त तुम्हाला काय करायचंय, आता जे काय माझे प्रोडक्ट्स आहेत इकडे हे जे पण आहेत मी यूज करते, तर त्या प्रोडक्ट्स वरती लिहिलेलं असतं की सेन्सिटिव्ह स्किन साठी, नॉर्मल स्किन साठी, ड्राय स्किन साठी, नंतर आपल्या ऑइली स्किन साठी। त्यामुळे आता आधी थोडं अवघड होतं कोणतं प्रोडक्ट घ्यायचं किंवा कोणतं नाही घ्यायचं, कोणतं युजफुल आहे कोणतं नाही हे ओळखणं आधी थोडं कठीण होतं, पण आता नाहीये, कारण आता प्रत्येक स्किन टाईप नुसार प्रोडक्ट बनवलेले आहेत कंपनींनी। आता तुम्हाला एखादी समजा सेटाफिल कंपनी आवडते तर सेटाफिल मध्ये पण मॉइश्चरायझर घ्या किंवा क्लिन्झर घ्या, काहीही घ्या, तुम्हाला ड्राय स्किन मध्ये पण मिळणार, ऑइली मध्ये मिळणार, सेन्सिटिव्ह मध्ये मिळणार, नॉर्मल आणि आता कॉम्बिनेशन स्किन मध्ये सुद्धा मिळतंय सगळं। त्यामुळे आता काळजी करायची गरज नाहीये, तुम्हाला तुमच्या स्किन टाईप नुसार प्रत्येक प्रोडक्ट मिळणार आहे, फक्त ते नीट वाचून घेतलं पाहिजे। कारण आपली सगळ्यात मोठी चूक हीच होते, मी सांगितल्याप्रमाणे, की आपण डायरेक्ट कुठेतरी बघतो मस्त आणि दादा हे द्या, दादा हे द्या, नो, पहिल्यांदा ते प्रोडक्ट घ्यायचं आहे ना तर हे प्रोडक्ट आहे का, मग तिथे मस्त असा सेक्शन असतो, मी इकडे तुम्हाला ऍड पण करेन क्लिप, मस्त असा सेक्शन असतो, त्याच्यामध्ये वाचायचं, थोडंसं बघायचं। जर आपल्याला वाचून समजत नसेल तर गुगलला वगैरे कशावरती युट्यूबला जायचं, पटकन त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत किंवा कोणतं कोणतं विटॅमिन सी, विटॅमिन बी, विटॅमिन ई किंवा मग आपलं हे याच्यामध्ये आहे हायलोरॉनिक ऍसिड, नंतर त्यानंतर आहे काय सॅलिसिलिक ऍसिड, हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं आणि किती पर्सेंट आहे, 2% आहे, 5% आहे, 3% आहे, 10% आहे, हे सगळं सुद्धा लिहिलेलं असतं। लगेच आपला फोन आहेच आपल्या जवळ, लगेच गुगलवरती टाईप करायचं पटपट आणि बघायचं त्याचे दुष्परिणाम, त्याचे फायदे तोटे लगेच समजतं। किंवा जेव्हा आपण घ्यायला जातो एखाद्या शॉपमध्ये, एखाद्या मेडिकलमध्ये, कुठेही किंवा मेकअपच्या शॉपमध्ये, तर जातानाच ते काढून ठेवायचं कोणतं आपल्याला हवं आणि त्याच्यामध्ये बघून ठेवायचं। आजकाल ऑनलाईन सुद्धा प्रोडक्ट मिळतात, त्यामुळे घरी बसून जरी तुम्ही खरेदी केली तरी खूप चांगलं आहे। प्रत्येक प्रोडक्टच्या प्रत्येक वेबसाईट सुद्धा आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त विचार करत बसायची किंवा जास्त डोक्याला ताण द्यायची अजिबात गरज नाहीये। सरळ त्याच्यावरती वाचायचं, काही समजलं नाही तर लगेच गुगल करायचं, नाहीतर कोणीतरी काहीतरी सांगते म्हणून पटकन उचलून लावायचं। तुमची स्किन टाईप ती आहे का, जी व्यक्ती सांगते तिची स्किन टाईप आणि तुमची सेम आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्यात पहिला ही गोष्ट बघा की जी व्यक्ती तुम्हाला सांगते ही यूज करा, ते यूज करा, याच्यामुळे मला फरक पडला, त्याच्यामुळे पडला, त्या व्यक्तीची स्किन टाईप आणि तुमची स्किन टाईप सेम आहे हे कशावरून। त्यामुळे ती सांगते म्हणून लगेच कोणाचं तर ऐकून काहीतरी नाही यूज करायचं। आता मी जसं सांगितलं की माझी ड्राय स्किन आहे तर मी हे यूज करते, पण तुमची जर ऑइली आहे तर त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे, बघा पहिला व्यवस्थित। किंवा मी एखादा
प्रोडक्ट दाखवलं की असं हे मी यूज करते, हे मी नाही, लगेच त्याचे स्क्रीनशॉट्स काढून तुम्ही जाता मेडिकल शॉपमध्ये आणि हे द्या ते द्या आणि तेच घेऊन लावता, पण ते तुमच्या स्किनला सूट नाही होत. मग स्किन चांगली होण्याऐवजी अजून जास्त खराब होते. मग तुमची स्किन एकदा तुमच्यावरती रुसली ना, परत ती लवकर नीट होत नाही. त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल, जास्त पैसा उधळावा लागेल. त्यामुळे आधीच कोणतीही गोष्ट करताना व्यवस्थितच करायची, कारण ही चूक मी सुद्धा केलेली आहे, म्हणून मी तुमच्यासमोर आज बसून तुम्हाला हे सगळं सांगतेय. आता नॉर्मल स्किन म्हणजे हे लोक एवढं भारी स्किन आहे यांचं, म्हणजे देवाचं यांच्यावरती काहीतरी स्पेशल प्रेम असल्यासारखं त्यांना नॉर्मल स्किन देतात आणि यांचं काहीच बिघडत नाही. थोडं काय वातावरण चेंज झालं, थोडं कुठं गेला, ड्राय स्किन झाली, एखादं मॉइश्चरायझर लावलं की लगेच ओके, आणि त्यांना जास्त पिंपल्स येत नाही, जास्त खराब होत नाही, एकदम मस्त तजेलदार शायनिंग आणि मस्त एकदम स्किन असते त्यांची. नॉर्मल स्किन काश माझी असती असं मला वाटतं कधी कधी, कारण नॉर्मल स्किन माझ्या बहिणीची आहे. नॉर्मल स्किन कधीही पिंपल येणार नाही, कधीच काही होणार नाही, आणि ती माहितीये का स्किन केअर सुद्धा यूज करत नाही, तरीही एकदम नॉर्मल स्किन, मस्त अशी नॉर्मल स्किन आहे. तर तिचं कधी ऑइली झाली, काय झालं, थोडंफार जरी आपण त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केलं, म्हणजे ऑइली झाली, थोडंफार फेस वॉश यूज केलं कोणतं ऑइली स्किनसाठीचं किंवा काय, लगेच नॉर्मल होऊन जाते. म्हणजे एवढी मस्त असते ना नॉर्मल स्किन. काश भगवान मेरे को भी देता, क्यों नाही दी, असं कधी कधी वाटतं, पण इट्स ओके ना. त्यामुळे नॉर्मल स्किन वाल्यांनी जास्त विचार करत बसायची, जास्त स्किन केअर मध्ये पडायची काही गरज नाहीये. तेवढंच मस्त स्किन केअर रुटीन करा तुमचं आणि तेवढंच मस्त फॉलो करा, जेणेकरून तुमच्या स्किनला काही वेगळे प्रॉब्लेम्स पण येणार नाहीत आणि आहे तशी मस्त सुंदर आणि तजेलदार राहील. त्यामुळे नॉर्मल स्किनसाठी काही असं वेगळं काही नाहीये. आता मॅच्युअर स्किन कशी ओळखायची ते मी सांगते. की आता मॅच्युअर म्हटल्यानंतर असं नाही की एकदम मोठे, म्हणजे मॅच्युअर जी लोक आहेत त्यांचं 40 वगैरे वय ज्यांचं असेल त्यांचं स्किन 35, 40, 45, 50 अशा लोकांचे मॅच्युअर स्किन असेल असं नाहीये. 25 वयाच्या लोकांची सुद्धा मॅच्युअर स्किन असू शकते. आता मॅच्युअर स्किन म्हणजे काय होतं, तर मी जे मगाशी सांगितलं सीबम नावाचं जे नैसर्गिक तेल आपल्या त्वचेतून सुटतं बाहेर, ते सुटणं बंद होतं. मग आता बघा, हसल्यानंतर जसं इथं असं लाईन पडते किंवा इथं वगैरे अशी लाईन पडते, ते आपण नॉर्मल झाल्यानंतर लगेच नॉर्मल फेस होऊन जातं. तसं त्या लोकांचं काय होतं की तसं ते झालं की नाही, ते जास्त करून तसंच राहतं. म्हणजे रिंकल्स यायला सुरू होते, सुरतुक्या पडायला, त्वचेमध्ये लाईन्स यायला सुरू होतात आणि त्या तशाच राहतात. म्हणजे त्याला म्हणतात मॅच्युअर स्किन. कोलॅजन नावाचा एक प्रकार असतो आपल्या स्किनमध्ये, म्हणजे असं ताणलं की बॅक टू नॉर्मल, म्हणजे नाही का रबर बँड. आता एक सेकंड, हा जो रबर बँड आहे असंच कायचं, हे केलं आणि सोडलं की बॅक टू नॉर्मल, तो गोल झाला व्यवस्थित जसा होता तसा. तेच आपल्या स्किनमध्ये सुद्धा असतं. म्हणजे आपण स्माइल केली की एकदम हे बघा लाईन्स वगैरे पडताय तिकडे इकडे सगळं, तर तेच आपण नॉर्मल स्किन केली तर बॅक टू नॉर्मल होऊन जाते. ते प्रमाण कमी होतं, कारण सीबम नावाचं जे तेल सुटत असतं ते प्रचंड प्रमाणात कमी होत जातं. मग त्याला म्हणायचं मॅच्युअर स्किन. त्यामुळं अशा स्किनला त्वचेची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणजे जसं की मोठं रोपटं असतं त्याला जास्त पाणी घालावं लागतं आपल्याला, आणि बारकं रोपटं असतं त्याला थोडं जरी पाणी घातलं तर त्यात ते मस्त खुश राहतं. तसंच मॅच्युअर स्किनसाठी खूप नरिशमेंटची गरज असते, खूप मॉइश्चरायझर वगैरे यूज करायची, खूप हायड्रेटिंग राहण्याची गरज असते, तर त्याची काळजी जास्त घेतली पाहिजे. आता आपण हे ओळखलं की कोणकोणत्या प्रकारच्या स्किन टाईप आहेत आणि त्या ओळखायच्या कशा. आता एकदम सोपी पद्धत ती म्हणजे रात्री झोपताना मस्त फेस वॉश करून मस्त टॉवेलनं, सॉफ्ट टॉवेलने फेस डॅप डॅप करून ड्राय करून घ्यायचं आणि काहीही फेसवरती लावायचं नाही, एकदम तसं झोपून जायचं. सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटानंतर 30 मिनिट फेस धुवायचं नाही, काहीच करायचं नाही, तोंडाला फेस वॉश लावायचं नाही किंवा काही क्लिन्झिंग करून घ्यायचं नाही किंवा मॉइश्चरायझर काहीही लावायचं नाही. 30 मिनिटानंतर एकदम पातळ पेपर पाहिजे, मग तो टिश्यू पेपर असू देत किंवा टॉयलेट पेपर सुद्धा जाळतो, तो एकदम पातळ असतो. त्यात सुद्धा जर चिकटून असं हे असतात ना पेपर, ते जर वेगळे केले तुम्ही तर त्यामध्ये सुद्धा एकदम पातळ पेपर घ्यायचा. न्यूजपेपर वगैरे असं काही घ्यायचं नाही, किंवा तुम्ही जे किचन मध्ये यूज करता आपलं पोळी चपाती ठेवण्यासाठी तो सुद्धा यूज करायचा नाही. एकदम पातळ व्हाईट पेपर घ्यायचा, एकदम पातळ, हे लक्षात ठेवा. तो पेपर घ्यायचा, मस्त असा स्किनवरती टॅप 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 करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला दिसेल की जसं किचनमध्ये डाग वगैरे पडल्यानंतर आपण एखादा कपडा टाकला तर तेवढाच भाग कसा ओला होऊन जातो, तसंच किंवा डाग पडतो तेवढ्याच भागावरती, तसंच तो जो पेपर असतो त्याच्यावरती पण आपण टॅप टॅप केल्यानंतर, आता या गालावरती टॅप केले तर त्याच्यावरती आपल्याला दिसतं तेवढंच ओलसर किंवा तेवढंच ऑइली असं काहीतरी लागलंय त्याला.
तर समजून जायचं की ऑइली स्किन आहे. आणि जेव्हा आपण ते टॅप टॅप करतो आणि तेव्हा काहीच लागत नाही पेपरला, तेव्हा समजून जायचं की आपली स्किन ही ड्राय आहे. आता कॉम्बिनेशन स्किनचं कसं असतं, तेच आपण इथं टॅप केलं तर हा ऑइली थोडं थोडं लागतंय किंवा ऑइली दिसतंय, आणि इथं केलं तर काहीच नाहीये किंवा काहीच होत नाहीये. तर आपले गाल पूर्ण ड्राय राहतात आणि हे फक्त ऑइली असतं, हे नाक ऑइली असतं, हे वनवटी होनवटी काय म्हणतात ते ऑइली असतं, आणि गाल एकदम ड्राय असतात. याच्यावरून कळतं की आपली कॉम्बिनेशन स्किन आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपण करू शकतो की मस्त ते जे पेपर घेतलाय आपण एकदम पातळ पेपर, तो असा लावून ठेवायचा आणि बघायचं. तो जर खाली पडून गेला असा सरळ तर म्हणायचं की ड्राय स्किन आहे, आणि थोड्या वेळासाठी तसा चिटकून राहिला तर म्हणायचं की ऑइली स्किन आहे. आणि कॉम्बिनेशन स्किनचं तर सांगितल्याप्रमाणे इथं तो चिटकणार तर इथं नाही चिटकणार, इथं चिटकणार तर इथं नाही चिटकणार, असं असतं. नोट करा की टिश्यू पेपर घासायचा वगैरे नाही, फक्त नॉर्मली असं एकदम एकदम सॉफ्ट असं हे करायचं. कारण ऑलरेडी तो खूप पातळ टिश्यू पेपर असतो, तो आपण घासला किंवा काय केलं तर फाटून जाणार आणि त्याच्यावरती काही समजणार पण नाही. नॉर्मली फक्त एकदम मस्त लावून घ्यायचं, घासत वगैरे किंवा दाबत वगैरे बसायचं नाही, एकदम सॉफ्टली काय असेल ते करून घ्या. हे तुम्ही आता पण बघू शकताय. मस्त व्हिडिओ बघितल्या तुम्ही जाऊन मस्त फेस वॉश करा. 2 तासानंतर, 2 तास फेसला काहीही लावायचं नाही, पाणी पण लावायचं नाही, ना मॉइश्चरायझर ना काहीही लावायचं नाही. 2 तासानंतर ते जे मी आता सांगितलं टिश्यू पेपर टॅप टॅप करून घ्यायचं, एकदम पातळ पेपर घेऊन. त्यानंतर तुम्हाला लगेच समजून जाईल की तुमची स्किन ड्राय आहे, ऑइली आहे की कॉम्बिनेशन आहे. तर चेक करून बघा. रात्री झोपताना जर केलं तर चालतंय, त्याने जास्त जाणवेल तुम्हाला. कारण रात्रभर ते सिबम आपलं जे सुटत असतं त्याच्यावरून समजतं की सिबम सुटल्यानंतर जर फेसवरती तो पेपर चिकटून बसला तर हा आपली स्किन ऑइली आहे, आणि नाही सुटला तर खूप जास्त ड्राय आहे. आणि थोडंसं सुटलंय तेल, जास्त नाही सुटलं तर मग मीडियम किंवा मग असं समजू शकता तुम्ही. आता हे कॉम्बिनेशन ऑइली आणि ड्राय स्किनचं जर झालं, आता नॉर्मल स्किन या पेपर मधून कशी ओळखायची, तर एकदम छोटे छोटे पुसट जे डार्क येतील त्या पेपरवरती, जास्त पण डार्क नाहीत आणि जास्त फेंट पण नाहीत, तर तुमची स्किन नॉर्मल आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्याच फेसला सिबम नावाचं तेल आहे, ते सुटतच असतं. असं नाही की ह्याच्या सुटतंय तर त्याच्या नाही, प्रत्येकाच्या सुटत असतं, फक्त त्याच्यामध्ये कमी किंवा जास्त असं होत असतं. आणि त्याच्या असं पण होणार नाही की बिलकुलच त्या पेपरला लागणार नाही, किंवा लागलं तर मग समजायचं प्रॉपर ड्राय आहे. पण थोडंफार तरी ते सिबम नावाचं जे तेल असतं ते आपल्या फेसमधून सुटतच असतं, फक्त त्यात कमी जास्त आणि खूप जास्त असे प्रकार असतात. आणि आता मी तुम्हाला स्किन टाईप सुद्धा सांगितलेले आहेत, ते कसे ओळखायचे ते पण सांगितलेले आहेत. तर त्याप्रमाणेच आता तुम्हाला तुमचं स्किन टाईप समजलंय, ड्राय आहे, ऑइली आहे, सेन्सिटिव्ह आहे की नॉर्मल आहे किंवा कॉम्बिनेशन आहे, त्या प्रकारेच तुम्ही स्किन केअर घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्हाला तुमचं स्किन टाईप समजेल तेव्हा तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार प्रोडक्ट घ्यायला मस्त मजेत तयार झाला. आणि त्यामुळे तुम्ही कोणतंही प्रोडक्ट बाजारामध्ये आलं किंवा तुमच्या इन्स्टाला किंवा तुमच्या कोणत्याही याला असं येते की ह्या प्रोडक्टने हे होतंय, त्या प्रोडक्टने ते होतंय, त्याच्यावरती तुमची भुरळ पडणार नाही किंवा तुम्ही कोणीही काही सांगितलेलं घेऊन लगेच लावायला जाणार नाही. कारण तुमचं स्किन टाईप तुम्हाला कळलंय आणि तुम्हाला कोणते प्रोडक्ट सूट होत आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात मोठा मुद्दा, हे सांगणं खूप गरजेचं आहे. हे बऱ्यापैकी कोणीच सांगत नाही, त्याच मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जे इन्फ्लुएन्सर्स असतात, रील किंवा सोशल स्टार्स किंवा जे कोणी व्हिडिओज वगैरे बनवतात आणि तुम्ही त्यांना फॉलो करता, किंवा मार्केटिंगच्या ऍड तुम्ही बघता की या कंपनीचं प्रोडक्ट घ्या आणि मग मस्तपैकी हे करा. मोठमोठ्या ऍक्टर्स वगैरे सुद्धा त्याचं प्रमोटिंग किंवा मार्केटिंग किंवा ऍड वगैरे करतात. ते बघून तुम्हाला वाटतं की यार ही सांगते म्हणजे चला घेऊयात आणि लावूयात. नाही, असं काहीही होत नसतं. त्यांची फक्त ती मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी असते की ऍक्टरला घ्या, मॉडेलला घ्या आणि त्यांच्याकडून असं असं बोलून घ्या आणि त्यांना पैसे द्या, असं असतं. ते फक्त ऍडव्हर्टायझिंग असतं. त्यामुळे लगेच कोणीतरी ऍड केली किंवा कोणीतरी प्रमोशन केलं किंवा कोणीतरी एखाद्या प्रोडक्टचा रिव्ह्यू दिला तर लगेच लावायचं नाही, असं करायचं. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच छान छान हेल्पफुल व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हा येईल, बुधवारी शनिवारी केव्हा पण येईल, त्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहायला आवडेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरती सुद्धा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आजसाठी एवढंच, भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.